भारतीय शास्त्रीय संगीताच्या दुनियेत काही नावं अजरामर झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर गंगूबाई हनगल. चला, आज त्यांच्या या प्रेरणादायी जीवन प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. आणि सुरुवात करूया त्यांच्याच एका शक्तिशाली वाक्याने. मी जे गाते ते भक्तिभावाने गाते. या एका वाक्यात त्यांच्या कलेमागची सगळी भावना सामावलेली आहे. बघा, त्यांच्यासाठी संगीत म्हणजे फक्त कला प्रदर्शन नव्हतं, तर ती एक प्रकारची भक्ती होती, साधना होती. तर त्यांच्या ह्या प्रवासाची सुरुवात झाली तरी कशी? संगीताचं बाळकडू त्यांना कुठून मिळालं ते पाहूया. त्यांची पहिली प्रेरणा होत्या त्यांच्या आई अंबाबाई. खरं तर त्यांच्या आई अंबाबाई ह्या स्वतः एक उत्तम गायिका होत्या. त्यांनीच गंगूबाईंमधली संगीताची आवड ओळखली आणि घरात असं वातावरण तयार केलं की स्वरांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले. पण यातली खूपच विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या आईनं केलेला त्याग. गंमत बघा, गंगूबाईंना हिंदुस्थानी संगीताची ओढ होती, तर त्यांच्या आई कर्नाटक संगीत गायच्या. मग आपल्या मुलीनं पूर्णपणे हिंदुस्थानी संगीतावर लक्ष केंद्रित करावं म्हणून त्यांनी स्वतः गाणंच सोडून दिलं. केवढा मोठा त्याग आहे हा. आणि ही प्रतिभा लहानपणीच मोठ्या कलाकारांनी ओळखली होती. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खां, त्यांनी या लहान मुलीचा आवाज आणि गाण्याची ढब ऐकून काय म्हटलं माहितीये? ते म्हणाले, बहुत अच्छा बेटी, अब खूप खाना और बहुत गाना. केवढी मोठी पावती होती ही. आता त्यांच्या आयुष्यातला एक असा टप्पा पाहूया जिथे त्यांचे संगीत थेट भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी जोडलं गेलं. जरा विचार करा, 1924 सालचं बेळगाव काँग्रेस अधिवेशन. समोर महात्मा गांधी, पंडित नेहरूंसारखे दिग्गज नेते बसलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी गाणं गाणार आहे अवघ्या 11 वर्षांची एक मुलगी, गंगूबाई. काय विलक्षण क्षण असेल तो. पण ही संधी जेवढी मोठी होती, तेवढीच एक भीतीही त्यांच्या मनात होती. एका बाजूला देशाच्या मोठ्या नेत्यांसमोर गाण्याचा सन्मान होता, तर दुसऱ्या बाजूला आपल्या जातीमुळे कोणी अपमान तर करणार नाही ना, ही एक खोलवर रुजलेली भीती. पण त्या लहानग्या गंगूबाईंनी त्या भीतीवर मात केली. त्यांनी इतकं अप्रतिम सादरीकरण केलं की सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं. तो दिवस सामाजिक विषमतेवरचा त्यांचा पहिला विजय होता आणि ही आठवण आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिली. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका अशा वळणावर आलो आहोत, एका अशा संकटामुळे ज्याने त्यांचा आवाजच नाही तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. झालं असं की टॉन्सिल्सचं एक ऑपरेशन झालं आणि ते फसलं. ह्याचा परिणाम थेट त्यांच्या आवाजावर झाला. विचार करा, एका गायिकेसाठी तिचा आवाजच सर्वस्व असतो आणि तोच धोक्यात आला होता. सगळं भविष्यच पणाला लागलं होतं. आणि बदल काय झाला तर त्यांचा जो मूळचा नाजूक पातळ आवाज होता तो एकाएकी भारदस्त, खर्जातला आणि पुरुषी धाटणीचा झाला. हेच ते वैद्यकीय संकट होतं ज्यातून त्यांच्या त्या अद्वितीय आवाजाचा जन्म झाला. मग प्रश्न येतो की त्यांनी हे सगळं कसं हाताळलं? तर सगळ्यात आधी त्यांनी तो बदल स्वीकारला, त्याला दैवी देणगी मानलं. आणि मग सुरू झाला अथक रियाज आपल्या गुरु सवाई गंधर्वांसोबत. त्यांनी आपल्या चिकाटीने आणि ध्येयनिष्ठेने या संकटालाच आपली सर्वात मोठी ताकद बनवलं. आणि मग त्यांची कला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. ती आता फक्त कला राहिली नाही, तर एक प्रकारची ईश्वर सेवा बनली. आईने त्यांना एक मार्ग दाखवला होता आणि त्याच मार्गावर चालत त्या पोचल्या शृंगेरीला. तिथे त्यांनी शंकराचार्यांसमोर, जे त्यांच्या कुटुंबाचे आध्यात्मिक गुरु होते, आपलं गायन सादर केलं. त्यांचं गाणं ऐकून शंकराचार्य इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, संगीत आणि अध्यात्म यांचं नातं अटूट आहे. स्वर हे देवाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. इतकंच नाही तर त्यांनी देवी शारदांबेचं वस्त्रही गंगूबाईंना भेट दिलं. केवढा मोठा सन्मान. तर आता त्यांच्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण त्यांच्या कार्याला मिळालेली जागतिक मान्यता आणि त्यांच्या उदारतेचा जो मोठा वारसा आहे त्याबद्दल बोलूया. ही पुरस्कारांची यादी पहा. हीच त्यांच्या महानतेची साक्ष आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि कितीतरी मोठे सन्मान. त्यांचं संगीत फक्त भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी अशा जगभरातल्या देशांमध्ये पोहोचलं. आणि हा आकडा आहे 6. हा काय आहे तर तब्बल 6 वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा आणि ज्ञानाचा गौरव केला. पण त्यांची महानता फक्त त्यांच्या कलेपुरती मर्यादित नव्हती.
त्यांची उदारताही तितकीच मोठी होती. त्यांनी मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प केला होता. म्हणजे बघा, या जगाचा निरोप घेतल्यानंतरही समाजाला काहीतरी देत राहण्याची त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच शेवटी आपण या एका विचारासोबत थांबूया. युगायुगातून असा एखादाच जीव जन्माला येतो, आभाळा एवढा. हे वाक्य त्यांच्या विशाल व्यक्तिमत्वाला आणि कार्याला अगदी तंतोतंत लागू पडतं.